चिदानंदमूर्ती स्वयं ज्ञानदीपा नमस्कार माझा तया ब्रह्मरूपा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज श्रीमद् भागवत भगवद गीता जयंती। भगवत आणि भागवत दोघांमध्ये फरक आहे। आज भगवद गीता हा जो महान ग्रंथ परब्रह्म परमात्मा भगवान श्री कृष्ण यांनी ज्या कुरुक्षेत्र या रणसंग्राम भूमीमध्ये अर्जुनाला ज्यावेळेस निरूपण केला, दाते पंचांगानुसार आज त्या क्रियेला, त्या लीळा उच्चारण्याला, ते श्लोक उच्चारण्याला, ती भगवद्गीता सांगण्याला जसं जे शब्द आपल्याला आवडेल, पचेल, रुचेल त्याप्रमाणे भगवद्गीता सांगून आज 5249 वर्ष असे झाले। आज ती भगवद्गीता मार्गशीर्ष एकादश या दिवशी साजरी केली जाते। 45 मिनिटांमध्ये भगवद्गीता ही सांगितल्या गेली। 700 श्लोक आहे, त्यातले 546 श्लोक हे भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे, आपले भगवान श्री कृष्णाने सांगितलेले आहे। भगवद्गीतेमध्ये प्रथम सुरुवात जी आहे ते धृतराष्ट्र उवाच आहे। त्यानंतर संजयनी त्यांना उत्तर दिलेली आहेत, संजय उवाच। त्यानंतर तिसरा प्रसंग आहे, तिसरं पात्र आहे, त्यात अर्जुन आहे, आणि चौथी जी आहेत ते भगवान श्री कृष्ण आहेत। अशा 4 जणांच्या या प्रश्न उत्तरांच्या त्या ग्रंथालाच भगवद्गीता अशी म्हणल्या जाते। भगवद्गीता भगवत आणि भागवत दोघातला फरक हा आहे, भगवद्गीता ही संपूर्ण जगासाठी सांगितली गेलेली आहे। हे तत्वज्ञान आहे। गेय म्हणजे गीत। आता आपण त्याला गीत रूपाने उच्चारतो, गीत रूपाने नाही ती तशी। गीत रूपाने आहे का? जसे आपण एखादी कविता म्हणतो, त्या कविता रूपाने आपण ती तशी आहे का ती भगवद्गीता? तशी नाही। अर्जुनाने प्रश्न विचारलेले आहे आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत। अर्जुनाने विचारलं, देवा मी कोण आहे, आपण कोण आहात? मग याला गीतेमध्ये म्हणायचं काय, गीतामध्ये म्हणायचं काय? तसं नाही, हे प्रश्न उत्तर आहे। या भगवद्गीतेमध्ये 4 पदार्थ स्वतंत्रपणे मांडल्या गेलेले आहेत। हेच महानुभाव तत्वज्ञान जे आहे बेसिक आहे। महानुभाव तत्वज्ञानच भगवद्गीता आणि ब्रह्मविद्याशास्त्र यावर आधारित आहे। महानुभाव ब्रह्मविद्याशास्त्रांचं फाउंडेशन जे आहे, पायाभूत जे आहे, ते भगवद्गीताच आहे। अशी भगवद्गीता जयंती आज 5250 वर्षापूर्वी उच्चारल्या गेलेली आहे। भागवत आणि भगवत, भागवत म्हणजे गोपाळकृष्ण महाराज, त्यांचा परिवार, त्यांची सवंगडी, अशा संपूर्ण परिवारांचं वर्णन ज्यामध्ये आहे त्याला म्हणतात भागवत। आणि भगवद्गीता म्हणजे अर्जुनाने विचारलेले प्रश्न
आणि श्रीकृष्ण महाराजांनी दिलेले उत्तर. आज ती जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना आज फार फार शुभेच्छा. भगवद्गीतेवर आपण सगळ्यांना आता संध्याकाळी आजचा जो सत्र आहे भगवद्गीतेवरच सांगावं असं आमच्या ताईसाहेबांचं म्हणणं आहे. 700 श्लोकाची जी भगवद्गीता आहे, मला वाटतं 10 दिवसामध्ये 7 श्लोक जरी सांगितले आपण तर भरपूर होतात. खूप झाले, अखंड जरी बोलत राहिलो तरी 7 श्लोकही व्हायचे नाही. पण तरी आज आपण त्यातला एक विषय घेऊया आणि एका विषयावर बोलूया. आम्ही ईश्वराला जाणू शकत नाही, ईश्वराला जाणण्यासारखं नाही बी काही. काय जाणणार आहे आम्ही? जो ब्रह्मविदेचा जनिता तुम्ही त्यासी धरू पाहता, तो कैसा लागेल हाता. तो ब्रह्मविदेचा जनिता आहे, ब्रह्मविद आहे तो. तुम्ही त्यासी धरू पाहता. आपण त्याला धरण्याचा प्रयत्न करतोय, धरण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे हाती तो लागतच नाही. शब्दरूपाने धरण्याचा प्रयत्न करतोय, आकळण्याचा प्रयत्न करतोय. देव कसा असेल शब्दानी आहे फक्त. देव असा आहे. श्रीकृष्ण महाराज कसे आहे आम्ही सांगू तुम्हाला. श्रीकृष्ण महाराज असे आहेत, असे आहेत का याच्यापेक्षा कितीतरी सर्वांग सुंदर आहेत. अजून एक एक पैलू आहे देवाचा. तो जेवढं आपल्याला कळतं, जेवढी आपली बुद्धीची बुद्ध्यांक असतो त्याप्रमाणे आपण ओळखण्याचा प्रयत्न करतो, जाणण्याचा प्रयत्न करतो. पण तसा आहे का? परमेश्वर तो अमूर्त आहे, अनंत आहे, अमर्याद आहे. अनंत तो अनंत की भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात. अनंत परमात्मा अनंत आहे, ज्याचा कधी अंतच लागत नाही, त्याला अनंत म्हणतात. असा तो परब्रह्म परमात्मा आम्ही त्यासी धरू पाहतो. कशाने? शब्दरूपाने. तो कैसा लागेल हाता. तो आमच्या हाताला कसा लागेल. तो ईश्वराला जाणण्यासाठी मौन व्हावं लागतंय, दिग्मूढ व्हावं लागतंय. काहीच कळत नाही आम्हाला देवा, काहीच कळत नाही. एकाने विचारलं, देवा गुरुजवळ गेला, गुरुदेव भगवद्गीता सांगा, मला समजत नाही, मला कळत नाही. ते म्हणाले, काय कळायचे, काय समजायचं. भगवद्गीतेचा वरचा फोटो पाहिला काय? ते म्हणाले, हो. काय त्या फोटोमध्ये? ते म्हणाले, एक रथ आहे, त्यात श्रीकृष्ण आहे, त्यांच्या हातात लगाम आहे त्या रथाचे, आणि मागे अर्जुन उभा आहे. ते म्हणाले, एवढं समजलं ना, झाली भगवद्गीता. ते म्हणाले, समजलं नाही. म्हणाले, रथन्याय हे भवसागर आहे, अर्जुनासारखा तू आहे, तुझ्या जीवनाचे लगाम भगवान कृष्णाच्या हातामध्ये आहे. एवढं तुला कळलं तरी सगळं समजलं. ते म्हणाले, अजूनही नाही कळलं. ते म्हणाले, श्रीकृष्ण महाराजांना समर्पित होऊन जाय. जसा अर्जुन दिग्मूढ होऊन त्या ठिकाणी अर्जुन विचार करतो की देवा आता कसं करू, आणि देव सांगतायत तसं देवाजवळ अगदी निष्पाप होऊन त्या ठिकाणी ईश्वराच्या शरणी जाय. आपल्या जीवनाची बागडोर जी आहे ती देवाच्या हातामध्ये समर्पित कर. आपल्या जीवनाची लगाम देवाच्या हातामध्ये दे. देव बराबर तुला भवसागरातून पार करतील. कशाला जास्त चिंता करतो? तू करता वही जो तू चाहता है, लेकिन होता वही जो वो चाहता है. इसलिए तू कर वही जो वो चाहता है, फिर होगा वही जो तू चाहता है कि नाही? तू करता वही जो तू चाहता है. आपल्याला जे वाटतं आपण ते करतो. होता वही जो वो चाहता है. पण जे घडतं येते तर देवाच्या हातात आहे. मी आता असं केलं, पण मी विचारच केला नव्हता हो असं होईल, पण झालं. मग केलं कोणी? त्याने केलं. आपण एक झालं, एक. नेहमीच असं होतं. मग त्याच्यापेक्षा असं करावं ना, जे देवाने सांगितले ते करावं. तू कर वही जो वो चाहता है, फिर होगा वही जो तू चाहता है. मग जे पाहिजे तेच होणार आहे. आपल्या स्वतःला ईश्वराला समर्पित करणे. गीता ही हेच सांगते, कुठलाही धर्मशास्त्र हेच सांगतं. आज नामाचे ठाय सुरुवात करूया आपण. ठाय म्हणजे उपाय, ईश्वराच्या जवळ जाण्याचा उपाय 10 प्रकारे सांगितलाय.
नाम उच्चार केल्याने ईश्वराच्या आम्ही जवळ जाऊ शकतो. नाम उच्चार केल्याने काय काय होऊ शकतं हे या प्रकरणात आलेलं आहे. नाम उच्चार केल्याने, नामाचं स्मरण केल्याने नामे वेद होतो. नामाविषयी आकर्षण निर्माण होते, देवाविषयी आकर्षण निर्माण होते, देवाविषयी आवडी निर्माण होते, देवाची आशा अपेक्षा निर्माण होते. नामे वेद, नामे बोध, बोधही होते. नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकळ निरोध परिहरी. नामाचे 10 ठाय सांगितले. हे होण्या अगोदर नाम जर आपण उच्चार करायला लागलो तर सुक्षेत्राचे दृष्टांते असं काल एक शब्द आलेला होता. सुक्षेत्र म्हणजे सु म्हणजे चांगलं, क्षेत्र म्हणजे जमीन. चांगली जमीन असेल, मोटका भूमी, बी आणि उदकाचा विनियोग, किंवा जालना या ठिकाणी स्वामींनी तनघैल्या वावराचा दृष्टांत सांगितलेला आहे. चांगली आपण जमिनीमध्ये, आता शेतकरी माणसं आपण आहोत, भारतीय आहे ती व्यवस्था, 80% शेतकरी माणसं. शेती कृषीप्रधान देश हा. शेतीविषयी सगळ्यांनाच माहिती. जमीन असते, जमिनीला नांगरलं जातं, दुनल्या जातं. कासिया फेडी जाती, कुंभसाची तथा भार अंतोनी पिके, ना तैसाची पेरी तरी न पिके. किंवा एखादी जमीन असते, त्या जमिनीला आपण पहिले खड्डा करतो, ती जमीन साफ करतो, त्याच्यामध्ये बी टाकतो. चांगली साफसफाई केलेली ती साफ झालेली जमीन, त्यामध्ये पडलेलं बी, त्याच्यानंतर त्याला दिलेलं पाणी, त्याला दिलेलं खत, काही दिवस त्याची वाट पाहिल्यानंतर त्याला अंकुर फुटतो, डिंब फुटते, डीर फुटते. छोटं असते, त्याचं राखण करत असतो आपण, राखण करावं लागते. झाड दमादमाने मोठे होते, एवढा मोठा होतो की हत्तीने त्याला झुंज दिल्यानंतर, वडाचं झाड हत्तीनं झुंज दिल्यानंतरही त्याला काही फरक पडत नाही. माणसाचं अंतःकरण आहे, पहिले शुद्ध करावं लागते, त्याला साफ करावं लागते. अनंत सामाय तेत अनेक न सामाय. इतर ज्या वस्तू आहेत, ज्या त्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हेवा आहे, कलुषित आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, तर त्या हृदयामध्ये परमात्मा येणार नाही. परमात्माला या हृदयामध्ये, एवढंसा हृदय येतो, छोटासा आहे, त्या हृदयामध्ये परमात्माला जर विसावा, त्यांनी राहावं अशी जर आपली इच्छा असेल तर पहिले ती शुद्ध करावं लागतं, साफ करावं लागतं, निष्पाप व्हावं लागतं, निष्पाप बनवावं लागतं. अंतःकरणाला कुटिलता सगळी काढून फेकावी लागते, मत्सर काढून फेकावं लागतात, द्वेष काढून फेकावं लागतं. सुंदर आणि साफ झालेल्या त्या हृदयामध्ये मग ईश्वराच्या नामाचा अंकुर टाकावा लागतोय, बी टाकावे लागते. मग बी टाकल्यानंतर ते अंकुराला पावते आणि त्याला खत असेल ज्ञानाचा, गुरुजनाचा, सत्संगाचा, ती वाढत जाते. वाढता 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 इतकंही वाढते की हत्तीने वेन्स दिले आहे, नंतर हत्ती त्याला लावले, झोंबायला लागले तरी ते तुटत नाही. तनघैले वावर असे, असं दृष्टांत दिले तनघैल्या वावराचं. तनघैले वावर असे, तनघैले म्हणजे तण दाटलेले आहे. जमिनीच्या आतमध्ये घास गवत उगतात, काँग्रेस उगतात. काँग्रेस ही उगल्याची अशी जात आहे काँग्रेसची की त्याला वर उपटल्यानंतर ते निघून जाते कच्च्यामध्ये. पण ते जर पिकलेलं असेल तर त्याचे बारीक बारीक जे असतात ना, ती वरची ते खाली पडतात, झाड उपटल्या जातात. पण पुन्हा दर पुढच्या वर्षी थोडंसं पाणी पडलं की पुन्हा उगतं. ते त्या कच्च्या अवस्थेमध्येच त्याला काढून टाकावं लागतं. तनघैले वावर असते. तनघैले म्हणजे अजून एक जात आहे त्याची, ते तणे असतात, ते वरून तर फार कमी दिसतात पण आतून असे वाढलेले असतात, त्याच्या गाठी असतात, त्या घास गवताच्या आतमध्ये वाढलेल्या असतात. वरून काढताना आपण असं काढलं की ते वरचं निघून जातं, पण आतमध्ये जे गाठी असतात ना, त्या गाठी पुन्हा पसरतच जातात. तनघैले वावर असे, ती आंतू बाहेरी तणे दाटले असे, वरुणी दिसतं आणि आतमध्येही पसरत जाते. तथा धाले असे. नांगरीचे दुनीचे, त्याला नांगरावं लागतं, त्या जमिनीला त्याला धुनावं लागतं, साफसफाई करावी लागते त्या जमिनीची.
ते आतले जे कास्या आहे ते कास्या ओढून काढावे लागतात बाहेर, आणि ओढून काढल्यानंतर लांब शेताच्या बाहेर बांधावर टाकावे लागतात त्याला, आणि शुद्ध सुपीक झालेली ती जमीन मग त्याच्यामध्ये बी टाकावं लागतं. बी टाकल्यानंतर मग कुंभचासी तथा भार आणतोनी पिके, बी, खत, पाणी या सगळ्यांचा संयोग झाल्यानंतर भरघोसपणे त्या शेतातून पीक काढता येत आहे आपल्याला जे पाहिजे ते, आणि तैसाची पेरली तरी न पिकेत. आणि तसंच आतमध्ये तण आहे, घास गवत आहे, आणि त्याच्यामध्ये आपण जर बी टाकल्यावर खती टाकून राहिलो, पाणीही देऊन राहिलो, पण ते घास गवत जे असतं ना ते बीला वाढूच देत नाही. असं जरी वाढलं तर ते फळाला येत नाही. म्हणून पहिले मन शुद्ध करून, अंतःकरण शुद्ध करून, हृदय निष्पाप करून, मग शरीराला, मनाला, बुद्धीला ईश्वराला समर्पित करणे, ईश्वराच्या नामस्मरणामध्ये गुंतवणे, ईश्वराच्या सेवेमध्ये, सत्संगामध्ये लावणे आणि जीवाचं कल्याण करून घेणे, हे सर्वात सोपा आणि सुलभ उपाय आहे. नामाचे 10 अध्यायामध्ये सांगत असताना काल सांगितलं की तरी नामे वेद केवी ना डोमेग्रामी छिन्न पापी माहिमभट्टाच्या लीळेची न्याय. माहिमभट्ट षटशास्त्र संपन्न सरालेकार माहिमभट्ट त्यांना म्हणलं जातं. 5 शास्त्राचा अभ्यास त्यांनी आपले सासरे बुवा अर्थात मामा त्यांचे जे होते गणपत आपोय त्यांच्याकडे केलेला आहे. ज्ञानानंतर अहंकार आला. 6वं शास्त्र आंध्र प्रदेशमध्ये शिकून आले. अहंकार वाढतच गेला. गुरुकुळामधून निघाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये येत असताना जितकेही रस्त्यामध्ये वाटेमध्ये जे लागत असतील ज्ञानी लोक, विद्वान लोक, पंडित लोक त्यांच्याशी चर्चा करत राहिले. त्यांना परास्त करून त्यांच्याकडून जयपत्र घेत राहिले. परास्त केल्यानंतर एक सुक्या गवताची काडी घेतली, त्याचं पायातलं जे नुपूर आहे ते नुपूर बनवल्यासारखं, पैंजण बनवल्यासारखं बनवलं. अहंकार वाढत गेला. दिवसा हातामध्ये मशाल घेऊन चालायला लागले. हे सगळं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे. समजायचे वर एक ज्ञान, एक तो वरचा सूर्य आहे आणि खाली एक मी ज्ञान भास्कर सूर्य आहे. अहंकार इतका वाढत गेला, कोणाला काही जुमानाला तयार नाही. सासरेबोंना, मामांना माहिती पडलं की आता हा भाषाचा अहंकार वाढलेला आहे. गणपत आपोय नेहमी स्वामीच्या दर्शनाला यायचे. ईश्वराची ईश्वर प्रतिती त्यांना आलेली होती. स्वामींचं ते अस्खलित संस्कृत बोलणे, अनिवार्य मराठी बोलणे, 4 पदार्थाचं कार्य करून स्वरूपाचं वर्णन करणे, अशी अलोट गर्दी पंचक्रोशीतल्या लोकांची स्वामींच्या जवळ जमायची. त्यात गणपत आपोयही त्यात ऐकण्यासाठी जायचे, स्वामीच्या दर्शनाला जायचे. भाषांची ही अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला की यांना स्वामीजवळ न्यावं, स्वामीचे दर्शन यांना एकदा करवावेत. हा अहंकार चांगला नाही, अहंकार विनाशाकडे नेणारा आहे. म्हणून ते त्यांना सांगतात की गणपत आपोय, तुम्ही विद्वान आहात, माहिमभट्ट हो, तुम्ही विद्वान आहात, यात शंका नाही. पण तुमच्या विद्वत्तेची चीज तेव्हा होईल जेव्हा तुम्ही या ठिकाणी जवळच डोमेग्राम आहे, त्या ठिकाणी एक श्री चांगदेवराव म्हणून आहेत, त्यांच्याशी तुम्ही जर भेट घेतली तर तुमचं हे अभ्यास केल्याचं पूर्णत्वाला जाईल. गणपत आपोयोनी असं सांगितल्यानंतर माहिमभट्टांचा पुन्हा अहंकार उफाळून आला. त्यांनी विचारलं, कोण आहेत ते? नाम उच्चारल्यानंतर वेद होतो. गणपत आपोयोनी उच्चारल्यानंतर त्यांनाही एक कृत्रिम वेद झाल्यासारखा झाला. अहंकाराचा वारा, अहंकार झालेला असता माणूस, ते कसा असतो, एखादा अहंकारी माणूस, त्याला सगळं काही दिसतं पण आपल्याला आपण दिसत नाही त्याला स्वतः. माहिमभट्ट ओळखू शकले नाही या गोष्टीला. वेद झाला, काहीतरी होतोय, आनंद होतोय, कृत्रिम आनंद होतोय, जाण्याची ओढ निर्माण होते.
कोण आहेत म्हणाले ते श्री चांगदेवराव. ते म्हणाले आहे स्वतःला ईश्वर पुरुष म्हणतात. काय जाणतात म्हणाले ते म्हणाले मराठी अनिवार्य बोलतात, संस्कृती अनिवार्य बोलतात. चला म्हणाले एकदा भेट घेऊया आपण. आता इतक्यांना सगळ्यांना भेटले, तुम्ही यांनाही एकदा भेटा. माहीमभट्टांना सांगण्याचा हेतूही शुद्ध आहे, गणपत अभयंचाही शुद्ध भाव आहे. स्वामीजवळ यांना आणावं ही त्यांची इच्छा. ज्यावेळेस माहीमभट्टांना म्हणून दाखवलं, त्यांनी सांगितलं. माहीमभट्टांना एक वेध निर्माण झाला, चला जाऊया. कधी चलता? चला म्हणाले, कधी चला. आता हा भाषा बी आहे आणि जावाई बी आहे. त्यांना माहिती होतं स्वामी ईश्वर अवतार आहेत, ईश्वर पुरुष आहेत. ते त्यांच्यासमोर माहीमभट्ट टिकू शकणार नाही. माहीमभट्ट काय कोणीच टिकणार नाही. पण आता माझ्यासमोर जर भाषाचा अपमान झाला तर मलाही सहन व्हायचं नाही, मला बरं वाटायचं नाही. पण गणपतापयोंनी त्यांना आपल्या डोबेग्रामकडे जिथे वाट होती तिथपर्यंत त्यांना दाखवून दिलं आणि आपण स्वतः पुढे निघून गेले नेवाशाकडे. जाणारा एक जण भेटला, त्याला म्हणे तुम्ही तिकडे चालले काय स्वामीकडे? ते म्हणाले हो, यांना नाही घेऊन जा म्हणाले. माहीमभट्ट पोहोचले, स्वामी चिन्नपापी या ठिकाणी आहेत. भेट झाल्यानंतर वाकायचं तर शिकलेच नव्हते, कारण यांनी वाकवलं होतं सगळ्यांना. माहीमभट्ट कुठं वाकले? काया प्रणीत केला, उभ्याच फक्त असं. स्वामींनी तेही मान्य केलं, काय कोई बात नाही. बसायला तयार नाही. मग स्वामी म्हणे बसा. बसले. मग स्वामींनी बोलतं केलं. स्वामींनी विचारलं जीवाची संस्कृती बंधनापासून कैसी मुक्तता होईल? स्वामीला उर्मटतेने उत्तर दिले. बाईसा चिडली, हे काल मी तुम्हाला सांगितले. स्वामींनी सांगितलं बाई, अनंत जन्माची खती असते, ती झाडील्यावेळी पिटती बाई. अनंत जन्माचे खते ह्या जीवाचे आहेत, याच्या बुद्धीवर आहे, मनावर आहे. ती झाडील्यावेळी पिटती बाई. कसं ती झाडल्याशिवाय जाणार नाही. यांना सांगावं लागेल ना हे कोण आहेत, कुठं चुकतायत, कशामुळं चुकतायत. ईश्वर प्रतिती करवली, त्यांना दाखवली त्या ठिकाणी. कर्म विकर्म अकर्म जे काही असेल ते सगळे त्यांच्या मनातले भेद जे होते माहीमभट्टांचे, ते स्वामींनी क्षणाक्षणाने प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या मनातले ते काढले. त्यांना असं पटलं की नाही, आपण ज्यांना सर्वसाधारण समजत होतो किंवा सगळ्यासारखं समजत होतो ते तसे नाहीत, काहीतरी वेगळे आहेत, काहीतरी वेगळे, वेगळीकता आहे. मराठीत बोलायला लागले तर अस्खलित मराठीमध्ये स्वामींनी उत्तर दिले. संस्कृत बोलायला लागले तर स्वामींनी अस्खलित संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. संस्कृतमध्येही असं बोलायला लागले की जे कधी प्रमेय त्यांनी ऐकलेच नाही, अशा अस्खलित संस्कृतमध्ये स्वामी बोलताय. शुद्ध मराठीमध्ये बोलले, शुद्ध संस्कृतमध्ये बोलले. त्याने वाटलं मी शास्त्र अभ्यासलेले आहेत, मी जे अभ्यास केलेला आहे त्याच्यातही इतकी शुद्ध भाषा किंवा इतके प्रमेय इतके सुंदर नव्हते, इतके स्वामी सांगतायत. मलाच अहंकार होता की मीच फार विद्वान आहे, मीच फार हुशार आहे. आज भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं. एक कवी म्हणतात की मी ओळखले मज आता, कसं मला कसं मी ओळखले मज आता, कशाला पाहणे आरसे. ज्यांनी स्वतःला ओळखलेलं आहे, मी कोण आहे, कसा आहे, तो माणूस कधी आरशामध्ये पाहतच नाही, त्याला माहिती आपण असेल. माहीमभट्टांना जेव्हा दिसलं की मी कुठे आहे, मी समजत होतो की मी सर्वोच्च या भूतलावरचं एक ज्ञान भास्कर आहे मी. आता त्यांना कळलं की मी कुठे आहे. देवापुढे माणूस पाला पाचोळा रे, अरे भल्या माणसा तू येडा का खोळा. देवापुढे माणूस पाला पाचोळा. देव आहे ते. एखादं वादळ यावं आणि त्या वादळामध्ये जसं ते घास, सुकलेला घास उडून जावं तिनका, त्याप्रमाणे स्वामींची ती जी लाट आली, स्वामी शब्दांची जी लाट आली, संस्कृतची लाट आली किंवा मराठीची जी लाट आली, स्वामीजी उच्चारत होते, बोलत होते,
त्या लाटेमध्ये माहीमभट्ट नावाचा तो तिनका कधी उडाला आकाशामध्ये कळलंच नाही. ज्यावेळेस ती तंद्री भंगली त्यावेळेस ते खाली आले की अरे हे काय ऐकलंय मी, काय पाहिलंय, हे इतकं वादळ, हे वावटळ. त्यावेळेस त्यांना कळलं. स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की अबा ईश्वर आहेत, ईश्वरांची भक्ती करा. ईश्वर कसा आहे, कोण आहे ईश्वर, कुठे आहे ईश्वर, कोणाची भक्ती करावी. स्वामींनी त्यांना पंचकृष्ण सांगितलेले आहेत. कृष्ण प्रभू दत्तात्रय महाराज, चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी, बोध आणि बोधशक्ती ते येथूनच किंगा, हे वचन त्या ठिकाणी उच्चारलं. हस्तीचा दृष्टांत सांगितला. परमात्मा कसा आहे म्हणाले. एका गावामध्ये एक हत्ती आला, अवघे जत्यांना हस्ती पाहू गेले. जत्यांना म्हणजे जन्मापासून जी आंधळे आहेत ते हत्ती पाहायला गेले. कोणी सोंड पाहिली, कोणी पाय पाहिलं, कोणी कान पाहिलं, कोणी पाठ पाहिली, कोणी पोट पाहिलं, कोणी पूस पाहिली. मग सगळे एकमेकाला सांगायला लागले, हत्ती पाहिला का, कसा आहे. सोंड देखील तो म्हणे हत्ती मुसळासारी काय, कान देखील तो म्हणे हस्ती सुपासारी काय, पाठ देखील तो म्हणे हस्ती भीतीसारखा आहे, पोट देखील तो म्हणे हस्ती कोथळ्यासारी काय. कोथळा म्हणजे पोत, गावाचं ज्वारीचं पोत, तसं आहे. पूस देखील तो म्हणे हस्ती खराट्यासारी का. मग त्यामध्ये एक जो डोळस होता तो आला. ते म्हणाले काय चर्चा चालली. ती म्हणे हत्ती पाहायला गेलो, हत्ती पाहिला, हत्ती असा असा आहे. ते म्हणे तुम्हाला हत्ती कळलाच नाही. म्हणजे का, अरे असा थोडंच हत्ती असतो म्हणाले. हत्ती हा सर्व अवयवांनी युक्त तो हत्ती आहे. तैसे जयाशी जी विद्या प्रकाशिली तयासे तो परमेश्वर म्हणे. जिथं समजलं, दिसलं, जे वाटलं त्याला तो परमात्मा वाटलेला आहे. परमात्मा असा आहे, परमात्मा तेवढा आहे. विभूती अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, झषा नाम कर चास्मी, जान्हवी मी, राम मी, शंकर मी. असं आहे काय, असं आहे परमात्मा. सगळ्या शेवटी सांगितलं, विष्टभ्याहम इदम कृष्ण मे कांक्षेन स्थितो जगात. हे सगळं माझं एक अंश आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी कितीतरी आहे, अनंत आहे. असा परमात्मा आहे तो. छिन्न पापी माहीम भट्टाची लिळेची न्याय, तेची केविना हस्तीची दृष्टांत, तेची केविना सर्वज्ञ म्हणले. बोध आणि बोध शक्ती ते येथोनीची किंगा, म्हणून नामे बोध. जीवाला बोध होणे, बोध होणे म्हणजे जीवेश्वरा भाव उमटणे. वेद म्हणजे आवडी, बोध म्हणजे जीव आणि ईश्वर, जीवेश्वरा. मी कोण आहे, मी कोण आहे, मी जीव आहे. भगवान कोण आहेत, स्वामी कोण आहेत, परमेश्वर आहे. जीवेश्वरा मला समजणे, कळणे. मी किंकर आहे, मी दास आहे, मी सेवक आहे. परमेश्वर सेव्य, जीव सेवक, सेवा करून घेणारे. आमचं साध्य आहे ते. आम्ही साधक आहे. आम्हाला साधन आचरायचे. साधन आचरून ईश्वरापर्यंत जायचे, साध्यापर्यंत पोहोचायचे. बोध आणि बोधाची शक्ती. बोध म्हणजे जीवेश्वर उमटणे, हा भाव समजणे. आणि बोधाची परीक्षा करती शक्ती, ती बोधशक्ती ती येथोनीच किंगा. स्वामी सांगता असं सहज होत नाहीये. सांगावं लागतं, पटवावं लागतं, दाखवावं लागतं. दाखवल्याशिवाय कळलंच नाहीये. आज गीता जयंती आहे. हीच वेळ होती 10:30, 10:45 गीता सांगत असताना. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं 10:45 युद्धाची रणशिंग फुगल्या गेलेले आहेत. आता सगळे तयार आहे. दोन्हीकडची सेना, इकडे 11 अक्षयनी सेना, इकडे 7 अक्षयनी सेना आहे. दोघांचा रथ मध्ये उभा आहे. डोळ्यापुढे आणा तो चित्र, आणा. आता 10:45 वाजता गोपाळकृष्ण महाराज दाखवणार आहे विश्वरूप. तोपर्यंत अर्जुनाला असं वाटत होतं, हा माझा भाऊ आहे, हा माझा दोस्त आहे, हा माझा मित्र आहे. ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं त्यावेळेस कळलं मी कोण आहे.
न तु माम शक्यसे द्रष्टुम मने नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम। अर्जुन, तुम मुझे ऐसे नहीं जान सकता। सर्वसाधारण डोळ्याने तू मला पाहू शकत नाही, तुला ते शक्यही नाही। बंदी बनवायला आल्यानंतर तिचे दिव्य रूप दाखवलं किंवा दिव्य मूर्तीचं दर्शन झालं, सगळ्यांचे डोळे दिपले त्या ठिकाणी। कोणी पाहिलं? कोणाला दिसलं नाही। दिव्य प्रकाश होता, सगळे असे असे करायला लागले, डोळे जातात की काय आमचे। विश्वरूप दाखवलं देवाने, अर्जुनाला दिसलं, त्यावेळेस त्याला कळलं मी कोण आहे, मी कुठे आहे। तोपर्यंत समजायचा, सोबत उठायचा बसायचा, तो चेष्टा मस्करी करायचा। विश्वरूप दाखवलं त्यावेळेस कळलं, अरे मी कोण आहे, कुठे आहे मी, आणि हे कोण आहेत। देवा मी तुम्हाला ओळखलं नाही। देव म्हणाले तुम्हाला ओळखू बी शकत नाही जोपर्यंत मी तुला दाखवत नाही। न तुमाम शक्यसे द्रष्टु, तू मला पाहू शकत नाही, पाहू शकत नाही। मने नैव स्वचक्षुषा, तुला जे डोळे आहेत ना त्या डोळ्याने तू मला पाहू शकत नाही, सर्वसाधारण डोळे आहेत। तुला जर मला पाहायचं असेल तर दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम, मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्यांनी मला पाह, मग तुला मी दिसेल मी कसा आहे। पाहिलं तर त्यांनी काय पाहिलं? यथा नदीनाम बहुंब मेघा समुद्रमेवा विमुखा द्रवंती, एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जसे त्या नद्या येऊन मिसळतात मिळतात, त्याप्रमाणे सगळं काही त्या गोपाळकृष्ण महाराजांच्या श्री चरणाजवळ येऊन मिसळत आहेत, सगळे त्या श्री चरणाजवळ आहे। विश्वरूप दाखवलं, विश्वाचं सगळं जे असतील नसतील सगळे त्या ठिकाणी दिस। घाबरला तो, हे काय आहे रूप, भीती वाटते मला। बस करा देवा, कळलं मला सगळं, आता तुम्ही कोण आहे। विश्वरूप दाखवल्यानंतर बी 3 दिवस त्याची तीच चाळी सुरू होते, तरी हातामध्ये शस्त्र उचलायला आणि मारायला तयार नव्हता। ज्यावेळेस अभिमन्यू गेला त्यावेळेस त्याला कळलं, त्यावेळेस त्याला ती आग लागली मनामध्ये, हृदयामध्ये, आणि तेव्हा कुठं बाण उचलले आणि युद्धाला सुरुवात केली। भीष्मदेव घमासान युद्ध करतायत, देव सांगतायत अरे हे तुझं कार्य नाही, अरे माझं कार्य आहे, फक्त तो निमित्त आहे। त्याच्यामध्ये सांगितलंय तस्मात् तत्त्वमित्युश्च यशोलभस्वम जित्वा भुंक्ष राज्यम समृद्धम मये वेते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाचे। तू फक्त निमित्त मात्र आहे, करता करविता परमात्मा आहे। हे जे काही होऊन राहिलं, घडून राहिलं नाही, हे सगळ्या माझ्या इच्छेनं होऊन राहिलं, मी करून राहिलोय। मला करता येत नाहीये, अरे मला करायचं तुम्ही लहानपणी केलं ना, तुम्हाला भागवतामध्ये सांगून राहिलं, काकू मारला, बकू मारले, पावक मारला, केशिया मारला, शक्टासूर मारला, तृणावत मारला। अरे मला ज्याला माझ्या हाताने मारायचं होतं आणि त्यांना मुक्तीला न्यायचं होतं त्यांना नेलेलं आहे मी। हे माझ्या हाताने मारायसारखे नाही आहेत, यांना तुझ्या हाताने मारावं लागणार आहे। हे देवता फळाला पाठवायचे, हे माझ्या फळाला गेले, ते ज्यांना मी माझ्या हाताने मारले, ते ज्यांना स्वहस्ताने मारलं त्यांना आपलं पद दिलं देवानी, ज्यांना परहस्ते मारलं त्यांना देवतेंची फळं दिले। अरे कौरवांना संपायला लागतं काय रे? अरे मला माझा धर्म आहे, माझी सृष्टी आहे, माझं घर आहे, मला कसं राखायचं मला चांगलं माहिती आहे। माझं घर कसं राखायला कोणा सांगायची गरज नाही आहे। मय्याध्यक्षेन प्रकृती सुयते सरचराचर, माझ्या अध्यक्षतेखाली या सृष्टीची रचना केलेली आहे। मी अध्यक्ष आहे, अध्यक्षाला माहिती आहे संस्था कशी चालवायची आहे, घर कसं सांभाळायचं मला माहिती आहे। पण मी तुला निमित्त केलंय, तू निमित्त आहे, उभा राह, तू शस्त्र उचल, बाण चालव, मला माहिती आहे तुझा बाण तिथपर्यंत पोहोचत नाहीये। तू बाण मारशील त्याच्या खाली माझं सुदर्शन चक्र आहे। अरे तू काही करू शकत नाही, तू करता करविता परमात्मा आहे। करणारे काय आपण आहेत का? काहीच होत नाही आपल्याकडून। अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्यावेळेस, अभिमन्यूला मारावं लागलंय, अभिमन्यू मेला नाही, मारावं लागलंय। दूर मत्स्य देशामध्ये गेले, त्यांना लांबपर्यंत निघून गेले। आणि मग द्रोणाचार्याने ज्यावेळेस केली व्यूहरचना केली, चक्रव्यूह रचल्या गेलं। अभिमन्यू चक्रव्यूह में फस गया है तो। 2 वेळे त्यांनी तोडले।
मग 8 जण आले, त्याला घेरलं. मेल्याचं दुःख नव्हतं, पाठीमागून वार केल्या गेले. पाणी मागत असताना डोक्यावर लात मारल्या गेली, याचं दुःख जास्त होतं. मागून वार केला हो. ज्यावेळेस हे कळलं, हे दुःख पाहिलं, गोपाळकृष्ण महाराजांचा भासाही होता, आवडता होता, सगळ्यात आवडता शिष्य आहे. देवालाही फार वाईट वाटलं होतं ते. अर्जुन तर धाय मोकळून रडायला लागलेला आहे. मग कुठं शस्त्र उचलले. अरे आता तरी ऐक, आता तरी मी सांगतो तसं कर. मग चिडला अर्जुन. तरी पितामह समोर आल्यानंतर कसं मारू, कसं करू, चालूच होतं त्याचं रथ मोडलं गेलं. देवाने शपथ खाल्ली होती, न धरी मी शस्त्र. 4 गोष्टी सांगेन युक्तीच्या. रथाचं चाक उचलावं लागलं देवाला. भीष्मदेव तेच वाट पाहत होते. आओ गोवर्धनधारी, वसुदेव देवकी नंदन, वासुदेव गोपाळ कृष्ण महाराज, ह्याचीच तर वाट पाहत होतो मी. मरणार तर आहे, इच्छा मृत्यूचं वरदान आहे, परंतु आपल्या हाताने मला मृत्यू यावं, याच्यापेक्षा अजून सौभाग्य माझं काय आहे. हे भीष्मदेव आहेत, ईश्वराला जाणत होते. विष्णूचे अवतार मानायचे. परमेश्वर अवतार जर मानलं असतं तर काहीचं काही झालं असतं. विष्णूचे अवतार समजायचे. कोणतरी आहे, पुरुषोत्तम आहे. बोध आणि बोधशक्ती ते थोनेच किंगा, म्हणून नामे बोध. ईश्वराच्या नामाने बोध होतो. जीवेश्वर काय आहे हे कळतं. तरी नामे अनुसरण केविना, नामाने अनुसरण घडतं हे कसं. ना डोमे ग्रामी देमाईसा, कुष्टी धर्म निरूपणे ते लीळेचे न्याय. डोमेग्रामची लीळा आहे, राजमठातली लीळा. आतल्या स्थानावर स्वामींचं अवस्थान आहे. त्या ठिकाणी साधा आणि देमाईसा दोघे येतात, स्वामीला दंडवत करतात. आल्यानंतर स्वामी देमाईसाला सांगतात, या बाई या. आतमध्ये आले, साधा आले. तुम्ही या म्हणाले, स्नान करून या. ती म्हणते, देवा अरे आम्ही तुमच्या जवळ सगळं घरदार सोडून येतो आणि तुम्ही आम्हाला बाहेर लावता. काय आहे तुमचं काम. जे म्हणाले, काय सोडलं बाई, तुझ्याजवळ होतच काय. नवरा होता तो मेला, पोरगा होता तोही मेला. नवरा तर चला बा, नवऱ्याचं दुःख आहे, होणारच आहे, होतच होतं. पोरग होतं ज्याच्या जीवासाठी जगावं, ज्याच्यासाठी जगावं, तोही गेला. नवरा गेला, रंगबिरंगी साड्या नेसणं गेलं, लेणं नेसणं गेलं, काय की नाही. बरं चला तेही मान्य केलं, वस्त्र तर आहे, पांढरं वस्त्र का असना, साधं वस्त्र का असना. मुलगाही गेला, गोडधोड खाणंही गेलं, सगळं राहिलं. गोडधोड खायला लागलं तर म्हणते, आपण लोक शेजारी पाजारी म्हणते, याला काय पोरगं गेलं तरी याला काही वाटत नाही हो, चांगली हसती खेळती हो, चांगली मस्त करते राहते, लोक जग नाव ठेवते. तू आहेस काय तुझ्याजवळ. नवरा नाही, पोरग नाही, पोरग होतं ते बी गेला, खायला नाही, लिहायला नाही, नेसायला नाही, काय तुझ्याजवळ. इथं येते तू. अरे इथं परमेश्वराचं सन्निधान आहे, इथं राहायला भेटतं तुला, आनंद आहे तिथं. इथं ईश्वराजवळ आनंद आहे. ईश्वरीचं शास्त्र आहे, मी तुला सांगतो. आम्ही जाय म्हणून सांगितलं की असे लगेच. कधी कधी आपल्याला तसं प्रसंग येतो. इथं मंदिरामध्ये आले, आश्रमात आले, आपल्याला कधी कधी राग येतो. संचालक आम्हाला असे बोलले, संचालक आम्हाला आमच्याकडे पाहत नाही. अरे काय आमचं संसारात काय, आमची किंमत काय आहे, झिरो आहे. कधीतरी तुम्हाला आयुष्यामध्ये एक प्रसंग असा येतो की आपल्या स्वतःच्या क्रियेवर आपल्याला असं वाटतं की यार आपण चुकलो की काय. आणि आयुष्यामध्ये येतच ते प्रसंग. एक वेळा आपल्याला असं वाटतं, काय वा किती करा संसारात, आपण शेवटी झिरो आहे, काय किंमत आहे आपली. इतकाच वेळ आपण देवाच्या आश्रमामध्ये, देवासाठी मंदिरामध्ये, जर साधू संतांच्या संगतीमध्ये जर घालवलं असतं तर कल्याण झालं असतं, अजरामर नाव झालं असतं आपलं. बाईसांचं नाव घेतलं जातं, उमाईसाचं नाव घेतलं जातं,
स्वामींच्या सन्निधानामध्ये जे भक्त आहेत त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं नाव घेतल्याने सुद्धा आपल्याला गोमटं होतं. असं सांगतात, तुम्हा अनंता सृष्टी अतिक्रांता. हो, स्वामीच्या सन्निधानामध्ये राहिल्यानंतर अनंत जन्म त्यांचे लेखी लागलेले आहे. मीराबाईचं नाव घेतलं जातं, द्रौपदावसाईचं नाव घेतलं जातं. नाव आलं द्रौपदावसा, स्वामींनी उच्चारलंय. भाग्य आहे. कोण कोणाचं नाव घेते? संसारातल्या किती बायांचं नाव घेतलं जातं सांगा बरं? किती माणसाचं नाव घेतलं जातं? काहीच नाही. देमाईसाला म्हटलं, बाई जा तुम्ही स्नान करून या, जा बाय. ती म्हणाली, देवा आम्ही जेव्हा येतो तेव्हा तुम्ही असंच करता, आम्हाला जा जा करता. इतकं सोडून आलो आम्ही तुमच्याजवळ यावं, सन्निधानामध्ये राहावं, आणि तुम्ही काय असं करता? स्वामींनी ती झाग होती, ती झागच काढून टाकली. कधी कधी असं सत्यवादी आपल्याला भेटतो माणूस, आपली झागच निघून जाते माणसाची. आपल्यालाही असं वाटतं की मी फार नाही, कोणतरी भेटतोच एखादा, झाग निघून गेली. देमाईसा कुष्ठी धर्म निरूपण आहे. काय बाई तुमच्याजवळ? काहीच नाही. अरे देव माझा मी देवाचा, ऐस्या होणी असी जो की धेमती. स्वामी सांगतात, अरे एक व्यवहारी आहे, व्यवहार आहे, सावकार आहे, मोठा माणूस आहे, पैसा आहे, मोठा वाडा आहे, कारभार आहे. सकाळी सकाळी उठायच्या अगोदर पाहुणे रावळे आजूबाजूचे लोक, 4 लोक येऊन त्या पडवीत बसतात. आजही पहा तुम्ही, आता हे जे निवडून आलेले आमदार लोक वगैरे आहेत, खासदार लोक आहेत, ते उठायच्या अगोदर लोक तयार असतात त्यांना भेटण्यासाठी. सत्ता असते, पावर असते. एकदा सत्ता निघून गेल्यानंतर ते सहन होत नाहीये, लोक येणं बंद करतात. पावर नसली की विचारत नाही कोणी. पागल व्हायची अवस्था होऊन जाते त्यांची. सत्तेसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात त्यांना, ती सत्ता राहावी म्हणून. त्यांना ती सवय होऊन जाते. आमच्याकडे एक आमदार होते, काही दिवस मंत्री राहिले, 6 महिने. पडल्यानंतर ते पागल झाले. ते सहन होत नाही, सहन करू शकत नाही ते. आपण सहजासहजी, आता सर्वसामान्यांची गोष्टी करतो मी तुम्हाला. माणसाने गरिबीतून श्रीमंतीकडे जावं, श्रीमंतीकडून गरिबीकडे येऊ नये. ती फार अवघड अवस्था असते माणसाची. श्रीमंतीतून गरिबीकडे आलं ना, करमतच नाही, त्याला राहूच वाटत नाही. हां, गरिबीतून श्रीमंत व्हावं माणसाने. व्यवहार आहे. पहा, व्यवहारी उदाहरण स्वामींनी कसं दिलेलं आहे. एक व्यवहार आहे, सावकार आहे, मोठा माणूस आहे, ताकदवर आहे, सुदृढ आहे, बायको आहे, मुलं आहे, पाहुणे रावळे आहेत. काल बोलताना मी काय सांगितलं तुम्हाला? पैसा आहे तर पाहुणे नसतात. हो, काय होतं, जाऊ द्या, तो लय पैसेवाला, स्वतःला लईच मोठा समजतो, त्याला पाहुणे रावळे नसतात, कमी असतात. ज्याच्याकडे पाहुणे रावळे असतात त्याच्याकडे पैसा नसतो. ज्याच्याकडे पाहुणे रावळे बी आहेत, पैसे बी आहेत, त्याची तब्येत ठीक राहत नाही. ज्याची तब्येत बी ठीक राहते, पाहुणे रावळे बी आहेत, पैसे बी आहेत, त्याला आयुष्य कमी पडतं. सर्व गुण संपन्न परिपूर्ण कोणी राहतच नाही. आता हा सावकार आहे, या सावकाराच्या घरी सगळ्या गोष्टी आहेत, उपलब्धी आहे, लोकही येतात, व्यवहारही सुरू आहे, घरी पत्नी आहे, मुलं आहेत. नेहमी काळ सारखा राहत नाही. सदा न चलता किसी का नाटक दुनिया के आंगण में, देख ले दर्पण में, मुखड़ा प्राणी जरा देख ले दर्पण में. काळ नेहमी सारखा राहत नाही, भरकाळ असतो. एक भरकाळीमध्ये तो माणूस सावकार आहे, पाहतो तो सगळ्यांना, सगळं व्यवस्थित आहे. काही दिवसानंतर परिस्थिती बदलती. लहान मुलं आता मोठे व्हायला लागले. मुलगा मोठा झाला की मग वडिलांनी काही निर्णय घेतला की मुलं म्हणतात आमच्या बापाला काही कळतच नाही. म्हातारा असंच आहे म्हणाले, विचित्रच. हे जुन्या विचाराचं आहे, त्याच्यामुळं असं होतं. हे विचार करतात की व्यवसाय वाढवावा, आणि पप्पा म्हणत असतो जा बस कर, जे आहे तेच सांभाळ. त्यांना वाटतं आमच्या वडिलांना आम्ही काही करावं आवडतच नाही, आमच्या मनासारखं काही करूच देत नाही. ही विचाराची तफावत येते. वडिलांच्या हातातले वडे थकत जातात, स्वतः आता मुलांच्या हातात यायला लागतात.
मग पत्नी असते, बायको असते, ती सांगत असते आता मुलं मोठी झाली, त्यांच्या हातात द्या ना, आता त्यांना करू द्या ना. ते लहान होते तोपर्यंत ठीक होतं, आता सत्ता त्यांना द्या थोडी थोडी. आता तुमच्या पायाचे जे वाहन आहे त्याच्या पायात यायला लागले, आता मित्रासारखं राहा त्याच्यासोबत. घरचे टोचन सुरू होतात, यांची प्रकृती खराब होत जाते. होता होता असं होतं की एक दिवस त्या व्यवहाराला कुष्ठरोग होऊन जातो. त्या काळामध्ये कुष्ठरोग मोठा रोग समजला जायचा. मग व्यवहार कमी कमी होत जातं. व्यवहार कमी होत गेले की माणसं तुटत जातात. बाहेरची माणसं पहिले तुटले, जे अवांतर स्वार्थासाठी आलेले होते. त्याच्यानंतर ते व्यवहाराला जाते, हे झाल्यामुळं, कुष्ठ झाल्यामुळं पाहुणे रावळे लांब जातात की बा नको, त्याचं इन्फेक्शन आपल्याला व्हायला नको. आपल्याला जर झालं तर पाहुणे रावळे तुटायला लागतात. मग पुत्र वगैरे जे असतात ते जवळ येत नाही, होय की नाही. मग आता बायको आहे, तिच्या बायकोला तर तिला साथ देणं आहे, पण ती बायकोही म्हणते बाबा आता तुझं कवर करावं, करायला हरकत नाही, पण तू बाहेर नको बसत जाऊ ना, तुझ्यामुळं लोक येणं बंद झाले, तू आपला आत बसत जाय. मग तो हा खाकरतो, थुंकतो, बाई काढते बी त्याचं. पण एक दिवस असं मनामध्ये विचार करते, अरे मर कोडी मर, अजूनही काय जित आहे, अरे तुझं कवर करावं लागणार. आता कोणी आजारी जरी पडला, किती प्रेमाचा माणूस असला, माणूस एक दिवस, 2 दिवस, 15 दिवस, महिनाभर, वर्षभर करेल. एक दिवस त्यालाही कंटाळा येतोच की सगळ्या गोष्टीचं, आहे की नाही. माणूस गेलेला पुरला, पण जागेवर पडलेलं फार वाईट. त्यालाही अवघड होतं जीवन जगणं, करणाऱ्यालाही अवघड जातं. पुत्र ब्राह्मणी खंती करी, मर कोडी मर, अजूनही काय जिताय, का जगतोस म्हणाले. मग असं वैभवातलं एकदम हे जी पाहिली अवस्था, घर सोडून निघून जातो. कुठं तरी निघून जावं. कोणी भेटायला आल्यानंतर कोणी बाबा आले, गुरु आले, बाबा सगळं चांगलं आहे हो, पण घरचे लोक असं वागतात, असं वाटतं कुठंतरी निघून जावं. देव आठवत नाही, देव दिसत नाही, कारण कधी सवयच नसते देवाकडे जायची, मंदिरात जायची. मग उबगला, त्रसला, मग एक गावाबाहेर दुबळेश्वराचं देऊळ आहे, त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी राहतो. बोलणं टोचतं, मनाला, हृदयाला टोचतं. शारीरिक व्याधीचा जेवढा त्रास नाही तेवढा शब्दाचा त्रास होतो माणसाला. माणूस सगळं विसरतो, पण बोललेले शब्द विसरत नाही. ते घडी घडी ते एखाद्या सर्पासारखे डसतच राहतात माणसाला. त्याप्रमाणे ह्याला ते शब्द टोचतात, मुलांचे, बायकोंचे शब्द टोचतात त्याला. घर सोडून जातो, दुबळेश्वराचं देऊळ आहे, त्या ठिकाणी राहतो. देवा काही खरं नाही, पाहून घेतलं म्हणाले संसार, तू माझा आणि मी तुझा, हेच खरं आहे, तुझ्याशिवाय कोण नाही आहे. ऐसा त्या देवाचा उंबरा उसीसे करूनही निजेला त्या ठिकाणी झोपतो. नुसता एवढा म्हणला की देव तू माझा आणि मी तुझा. उंबरा उसीसे करून निजल्यानंतर कोणी दर्शनाला येते, कोणी नैवेद्य घेऊन येते. देवाला नैवेद्य देवतेला दाखवले जाते. मग कोणाला तरी द्यावं, कोणाला ब्राह्मणाला द्यावं, तर हा त्या ठिकाणी बसलेला असतो. कोणी त्याला देतात ते. आता ते कुष्ठरोग झाल्यामुळं ते सगळे असे बोटं निघून गेले, त्याचे ते थापे झालेले सगळे असे. कोणी त्याला पाणी आणून देतं, मानवता धर्म म्हणून. त्याला कोणी पहिले बायकोला हाक मारावी लागायची, अगं पाणी आण. बायको म्हणायची थांबा जरा, माझ्या हातात काम आहे जरा, पहिले मी स्वयंपाक करते मग आणून देते. इथं कोणाला त्यांनी सांगितलं की हे मला पाणी दे रे, तर लगेच कोणतरी पाणी आणून देतात, खापरमध्ये पाणी आणून दिलं जातं तिला. बोलायचं काम नाही, मला भूक लागली, कोणतरी आलं तर त्या ठिकाणी देवा तू माझा मी तुझा एवढं म्हणलं तर त्या देवतेनं त्याला अन्नोदक पुरवते. भूक लागली याच्या अगोदर त्या ठिकाणी अन्न येतंय, पाणी तहान लागेल त्याच्या अगोदरच कोणतरी पाणी भरून ठेवतंय. देव तू माझा मी तुझा, मग ऐसा उंबरावशीसी करून निजेला, निजतो, राहतो. मग घरचे लोक त्यांना बोलवायला येतात, चला बाबा घरी चला. ते म्हणाले जा, आजपासून तुमचा माझा काही संबंध नाही. ऐसा म्हणून त्या ठिकाणी राहिला. स्वामी सांगतात, दृष्टी तरी अन्नोदक पुरवले, अदृष्टी तरी आपले फळ दितले. दृष्ट रूपाने त्याला अन्नोदक ह्या ठिकाणी पुरवलं जातं लौकिक अर्थाने, आणि अदृष्ट अर्थाने त्या ठिकाणी वैतागलेला, त्रसलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी देवतेच्या ठिकाणी येऊन जर म्हणतो की मी देवा तू माझा आणि मी तुझा, अदृष्टी तरी आपली फळ दितले देवतेने त्याला.
कुष्ठी धर्माचे न्याय, देव माझा मी देवाचा, ऐस्या होनी असे जे की देमती. असं होऊन राहावं माझ्याजवळ. मी इतकं सोडून आलो. कोणाला सांगतोय? तुझ्याजवळ आहेच काय? मर्म स्वच्छ जीवा तू ते काही असे मा काय देसी. तुझ्याजवळ आहेच काय? तू दिलंच काय? आणि जेवढं होतं त्यातलं किती आणलं तू इथं? आल्यावर दिलं कोणाला? सांगतोय कोणाला? मी असा होतो, मी कलेक्टर होतो. अरे असशील, आता काय? आता कोण नाही ना. हे कुष्ठी धर्म निरूपण आहे. महत्वाचं हे आहे की देव माझा मी देवाचा, ऐस्या होनी असू जी की तुमती. देव माझा आहे, मी देवाचा आहे, ही भावना शेवटपर्यंत त्या जीवाची असावी. देमाईसा कुष्ठ धर्म निरूपणे ती लिळेची न्याय तेची केवी ना कुष्टियाची दृष्टांते तेची केवी ना सर्वज्ञ म्हणले. देव माझा मी देवाचा ऐस्या परी असी जो की देमती. म्हणून नामे अनुसरण मी तुला अनन्य गतीने शरण आलेलो आहे. बस तू जे म्हणशील तेच हे अनुसरण आहे. आपण म्हणतो ते अनुसरण घेऊन राहिले. अनुसरण घेऊन राहिले म्हणजे सर्वस्व समर्पित करणे देवाला. तन मन बुद्धी सगळं देवाला समर्पित करून देवानी सांगितल्याप्रमाणे वागणे, राहणे, आचरण करणे याला म्हणतात अनुसरण. नामे अनुसरण तर नामे स्मरण केवी. नामाने स्मरण होतं कशावरून? पाहिले पहा. ना मांगरोळी श्री चांगदेव भटाची लिळेची न्याय. चांगदेव भट होते मांगरोळी त्या ठिकाणी. गोविंद प्रभूंचं त्यांना दर्शन झालेलं होतं. स्वामी त्यांना सोबत घेऊन जायचे. लहान मुलगा आहे. धोत्र धुण्यासाठी एक दिवस गेले. बाईसांनी सांगितलं बाबा बाबांचे धोत्र धुवून घेऊन ये. नदीवर गेले, धोत्र धुतले आणि धोत्र धुतल्यानंतर धोतर वाळू घातले त्या वाळवंटामध्ये. वाळू त्या ठिकाणी आहे. पायाचा खोपा बनवला. गुंफेसारखी ती बनली. ती लहानपणी खेळायचो, आम्ही बी खेळायचो. वाळूचा खोपा बनवला. दुसऱ्या पायाने दुसरा खोपा बनवला. त्याला वाट बनवली. मग वाट बनवत असताना जशी गोविंद प्रभू बाबांची रुद्धपूरला वाट पाहिली, जसे रस्ते होते तसे रस्ते बनवले. मग जसे चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींची भेट, गोविंद प्रभू बाबांची भेट झाली तसं त्यांनी बनवलं. दोही देवा भेटी स्थान आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी राजमठ बनवलं. राजमठातून निघालेत. मग विचारूची राय त्या ठिकाणी. मग आज कोणीकडे जायचे? आज इकडं जावं की इकडं जावं? मग 12 घोडे स्थान आहेत. मग पुढे गेल्यानंतर असे वेगवेगळे स्थान आहेत त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबांचे. गुंफा बनवल्यानंतर स्मरण करायचे. ही गोविंद प्रभू बाबांची गुंफा, हे भगवान श्री चक्रधर स्वामीची गुंफा. गुंफेमध्ये गेल्यानंतर तिथं म्हणायचे श्री गोविंद प्रभू बाबांच्या चरणी माझा नमस्कार असो, श्री चक्रधर स्वामींच्या चरणी माझा प्रणाम असो. आता हे सकाळपासून धोत्र धुण्यासाठी गेलेले लहान बालक, बाईसा म्हणते बाबा सकाळची दुपार झाली, जेवायची वेळ झाली, निघून गेली, संध्याकाळ होत आली, आता सूर्य अस्ताकडे चाललेला आहे, तरी हा गेला, तो आलाच नाही. गेला कुठं? स्वामी पाहायसाठी येतात. पाहतात तर काय त्या ठिकाणी हे खेळणं सुरू आहे त्यांचं. ही गोविंद प्रभू बाबाची गुंफा, ही श्री चक्रधर स्वामीची गुंफा. ह्या गुंफेतून गोविंद प्रभू बाबा आले. ह्या गुंफेहून श्री चक्रधर स्वामी आले. दोघांची भेट झाली. गोविंद प्रभू बाबांनी त्या रांधवन आटीतून निघाले, शेंगुळे पुंडे फेकले. श्री चक्रधर स्वामींनी ते स्वीकार केले. गोविंद प्रभू बाबा म्हणायला लागले, घे 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 ना म्हणे. जाय मिली चक्रा होय, चक्र होय, श्री चक्रधरू होय. एक एक लीळा आठवायला लागले. स्वामींच्या श्रीचरणी प्रणाम, गोविंद प्रभू बाबांच्या चरणी प्रणाम, चक्रधर स्वामीच्या चरणी प्रणाम, असं उच्चार करायला लागले. खेळामध्ये इतके निमग्न झाले की त्यांना लक्षातच नाही की आपल्याला घरी जायचंय, स्वामींकडे जायचंय, बाईसा वाट पाहते, आपण जेवण केलं नाही, सगळं काही सुदबुद विसरून गेले. संध्याकाळची वेळ, आता सूर्य अस्ताकडे गेलेला आहे, आता आपली सावली पडायला लागलेली आहे. अशा काळामध्ये स्वामी त्यांना शोधत शोधत त्या ठिकाणी येतात. पाहतात ते हे खेळामध्ये मग्न आहेत. लहानपणी खेळ करत असते, खेळण्यामध्येच जास्त लक्ष असते. पाठीमागे जाऊन उभे राहतात. स्वामी पाहतात की काय चाललंय याचं. पाहतात तर हे नाम उच्चारतायत गोविंद प्रभू बाबांचं, आमच्या स्वामींचं. त्यांच्या चरणी माझा प्रणाम असो, यांच्या चरणी माझा प्रणाम असो. बोलता बोलता तोंडाला फेस आलेला, झाग आलेली आहे त्यांच्या. त्यांचं लक्षच नाही. त्यांचं लक्ष फक्त त्यांच्या चरणी माझा प्रणाम असो एवढ्यामध्येच आहे, त्या लीळा आठवण्यामध्येच आहे.
अचानक पाहतात की काहीतरी सावली पडलेली आहे त्यांच्यावर. मग पाहिल्यानंतर ते चांगले वट मागे वळून पाहतात तर स्वामी दिसतात त्या ठिकाणी. अरे काय चाललंय? ते म्हणाले काही नाही देवा, काही नाही, घाबरून उठले. काही नाही म्हणाले. काय चाललं होतं? ते म्हणाले काही नाही देवा, ही गोविंद प्रभू बाबांची गुंफा, ही स्वामींची गुंफा, ही त्यातले लिळा मी आठवत होतो. स्वामींनी ऐकलंय ते, पण ते बालमुखातून लढीवाळ बोलणं ते स्वामी ऐकत आहेत. गोविंद प्रभू बाबा ह्या गुंफेतून आले, चक्रधर स्वामी आले, इथं भेट झाली. म्हणत होतं मी त्यांच्या चरणी माझा प्रणाम असो, यांच्या चरणी माझा प्रणाम असो. स्वामींनी ते ऐकल्यानंतर स्वामी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतात, त्यांची निरागसता पाहतात. लहान मुलं इनोसंट असतात म्हणून आपल्याला हवेहवेशी वाटतात. ते मोठी माणसं आपण जवळ बसत नाही हो, त्यांच्या चेहरे बाकास बेसूर वाटतात त्यांचे. ते लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर स्वामीच्या नावाचा उच्चार आहे. स्वामी कौतुकाने त्या ठिकाणी वाक्य बोलतात एक, अरे खेळ खेळीजे तो ऐसा. खेळ खेळायचा जरी असला तरी असा खेळ खेळावा की ज्या खेळामध्ये ईश्वराचं नाव आहे, ईश्वराचं स्मरण आहे, चिंतन आहे, मनन आहे. देवाने आम्हाला सांगितलं, देवाला सांगावं लागलं, अरे तुम्हा शयनाशनी भोजनी परमेश्वराची वावा किंगा. विधी सांगावी लागली आम्हाला. अरे तुम्हाला शयन करताना म्हणजे झोपेच्या वेळेस, आसनी थकून भागल्यानंतर बसल्या वेळेस, भोजनी येणे उपलक्षणी भोजन करते वेळेस भूक लागली तुम्हाला. ह्या 3 टायमाला माणूस विसरतो देवाला. अरे ह्या टायमाला विसरू नये म्हणजे 24 तास देवाला विसरूच नाहीये, हे सांगावं लागलं, विधी सांगावी लागली. एवढं सांगायची गरज काय? अहो 24 तास आमच्या मुखामध्ये देवाचंच नाव असावं. देवाशिवाय आहेच कोण आम्हाला? कोण आहे आमचं? कोणीच नाही आमचं, कोणीच नसतं. अरे खेळ खेळीजे तो ऐसा. जीवन जगत असताना असं जगावं. लहान मुलाला कळलं, आम्हाला नाही कळलं. देव माझा मी देवाचा ऐस्या परी होणे असे जो की जेमती तरी नामे स्मरण केवी ना मागरोळी. चांगदेव भटाच्या लिळेची न्याय त्याचे केवी ना भिंगुरटीची दृष्टांते. स्वामी त्या ठिकाणी सांगतात की भिंगुरटीची दृष्टांते. भिंगुरटी असते, कीटक आहे, ती आळीला धरते आणि आळीला धरल्यानंतर त्या कीटकाला आणून आपल्या त्या घरामध्ये ठेवते. दार लिंबून जाते, मातीचं दार आहे ते लिंबून जाते. ती मारलेलं डंक जे आहे ना, त्या भीतीने ते कीटक चिंता करत राहते की आता हे कीटक, आता हे किडा येईल, पुन्हा मला मारेल, डंक मारेल, आता येईल की काय, आता येईल की काय, त्याच्या ध्यासामध्ये ती राहते. असं करता करता त्या कीटकाला सुद्धा पंख फुटतात आणि पंख फुटल्यानंतर तीही भिंगुटीचं रूप घेते. तसं नेहमी जसं तिला चिंतन होतं, मनन होतं, स्मरण होतं, ती केव्हाच विसरली नाही. त्याने मारलेल्या त्या डंकाला की येईल मला खाईल. आम्हाला चला देव भेटेल ना भेटेल. जुने आमचे अधिकरण म्हणायचे, अरे देव भेटेल ना भेटेल फार लांबची गोष्ट आहे. अरे नरक चुकले तरी पुष्कळ आहे. नरक तर चुकले पाहिजे, यमदूताचं मार तर चुकला पाहिजे की नाही. फार भयानक यातना आहे त्या. महादयचा निरय निरूपण सांगितलं, ती लीळा कधी वाचा तुम्ही. कशी ती लीळा, लोहपुतळी कशी सांगितली, असीपत्र कसं सांगितलंय, ताम्रपत्र कसं सांगितलेलं आहे, कसं दुःख आहे, कुंभीपाक कसं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. कुंभाचं पाक आहे मोठं म्हणाले. आम्ही नुसतं आठवतो आम्हाला की बुवा त्या हिटलरने काय केलं होतं. नाझी लोकांमुळं आम्हाला हार पत्करावी लागली पहिल्या महायुद्धामध्ये. म्हणून तेवढे जेवढे लोक होते, यहुदी लोक सगळ्यांना धरले आणि त्या मोठं एक असं चेंबर बनवलं लोखंडाचं आणि त्याच्यामध्ये असा गॅस सोडला, विषारी गॅस, आणि त्याच्यामध्ये तरफडून कितीतरी लोक मारले त्यांनी. तसं मोठं एक चेंबर आहे वर, मस्त मोठं टँक आहे एक लोखंडाचं, त्याला खालून अग्नी दिलेली आहे. त्याच्यामध्ये घाण आहे, सगळी विष्ठा आहे, पू आहे, वर त्याला एक छोटंसं झाकण आहे, त्याच्यात टाकलं जातं आम्हाला जीवाला. ती घाण याच्यामधून आम्ही वर येण्याचा प्रयत्न करतो. जसं ते यमदूत असं झाकण वर करून पाहतात, आम्ही वर येण्याचा प्रयत्न करतो. ते मुदगुलाचा फटका आमच्या डोक्यावर मारतात. त्याला कुंभीपाक म्हणतात. ताम्रपत्र एक, तांब्याचा पत्रा,
त्याला अग्नी दिल्यानंतर फार झटपट लाल होते ते, असा 12-12 कोसपर्यंत इतका लांब लांब तो पत्रा आहे अग्नीने, त्या अग्नीमुळे दिलेलं आहे, सामर्थ्याची अग्नी दिलेली आहे, त्याच्यावर आम्हाला टाकतात. तुम्ही पोळी पाहिली का? पोळी स्वयंपाक करताना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तवा गरम झाल्यानंतर पोळी गोल केली जाते आणि मग ती गरम झालेल्या तव्यावर टाकतात त्याला. जशी टाकली तशी 2 मिनिटांमध्ये ती भाजल्या जाते. पुन्हा त्याला वर करतात, पुन्हा दुसरीकडे टाकतात. तसं वर ताम्रपत्र आहे. आम्हाला ती शिक्षा भोगायची आहेत सगळ्या. हो, ताम्रपत्रावर टाकलं जातं, भाजलं जातं, समोरून टाकलं तर समोरून भाजतं. पुन्हा ते भाजलं, जोरजोरात ओरडायला लागलं की तर पुन्हा यमदूत चिमट्यानं धरतात आणि उलटं करतात आम्हाला. असं वर आहे ते, त्याला ताम्रपत्र म्हणतात. चपाती भाजताना तुमच्या लक्षात घ्या, हे आहे वर. हां, पण हे तेव्हाच चुकल जेव्हा इथीच्या होईच ते चुकते. हे चुकू शकतं, हे होत नाही, होणार नाही, पण केव्हा? जर तिथं अनन्य गतीने शरण गेलो तर. हेच नव्हे, अजून ते अशोकचं झाड पाहिलं तुम्ही, त्याला असे पानं असतात. सरूचं झाड पाहिलं? सरूच्या झाडासारखं एक झाड असतं, त्याला अशा तलवारीसारख्या पात्या असतात, तीक्ष्ण एकदम. असं त्याला उंच नेतात ते यमदूत, उंच नेतात त्या जीवाला आणि वरून त्याला सोडतात. वरून सोडल्यानंतर जसा तो झाडावर पडतो ना, आता वरचं ते गुरुत्वाकर्षण असतं त्याच्यामुळे ते खाली येतं बरोबर. वरून ज्यावेळेस पडला की त्या पानावर पडतो, त्या पातावर खाली येईपर्यंत इतके बारीक 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 राई इतके तुकडे होतात त्याचे. पुन्हा त्याला जोडवतात, पुन्हा वर नेतात, पुन्हा फेकतात त्याला. 1-2दा बी नाही, हे असं आनंद काळपर्यंत दुःख आहे. हा, हे सगळं आहे, हे निरुपायामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी हिंसा करताल, पशु कापताल, तुम्हाला वर कापल्या जाते. वर आरी चालते, जशी आरी चालतात ना तशा वर आऱ्या चालतात. तुम्ही वाईट कर्म केले, तिथं लोहपुतळी बनवलेली आहे, जसं करताल तुम्ही तसं तिथं करायला लावतात त्या लोहपुतळीला. हे भोगावं लागतं सगळे दुःख. मग देवा हे कुठपर्यंत आहे, केव्हा आहे, कसं आहे? स्वामींनी सांगितलं बाई, हे आनंद काळपर्यंत दुःख आहे. मग याच्यातून मुक्तता होण्यासाठी काही उपाय? ते म्हणाले इथीच्या होई येते चुकती, तर तुमचं चुकल. आणि चुकवण्यासाठीच आपल्याला ही सुवर्ण संधी आहे. मनुष्यामध्ये आल्यानंतर परमेश्वर भेटणे. भाग्यवान आहे आम्ही. ईश्वर समजला, देव समजला, आम्हाला उपाय समजले. समजल्यानंतर आता कोणी पोलीसवाला नाही आहे. एखादी चूक झाली आणि जाऊन जर कायद्यामध्ये सरेंडर झालो ना, तर त्याला माफीचा साक्षीदार म्हणतात. त्याला चूक जरी असली तर त्याला कमी सजा होते. पण माहिती असून माहिती करून जर कायद्याला फसवणूक केली, कायद्याची फसवणूक करतो आणि गुन्हाही जर मान्य करत नाही, त्याला डबल शिक्षा होते. आम्हाला कळल्यानंतर बी आम्ही जर करत नसू तर आम्हाला डबल शिक्षा आहे. कळल्यानंतर, ज्याला माहीतच नाही त्याच्याकडून अज्ञानवश झालं, ते जाऊ द्या म्हणतात, हे अज्ञानतावश किंवा रागाच्या भारात याच्याकडून झालं. पण सगळं जाणून बुजून जर तुम्ही करत असताल, तुम्हाला कळतंय आता हे मानवाचं देह आम्हाला पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा आम्हाला ईश्वर भेटणार नाही, पुन्हा पुन्हा आम्हाला हे ज्ञान भेटणार नाही. आता ही सुवर्ण संधी आमची आलेली आहे, सुवर्ण क्षण आमच्या आयुष्यातला आहे. याची जर चीज केली तर ठीक ना. सर्वज्ञ म्हणजे 1-2 वेळा याते आठवीजे परिबंधित दिवस जाऊ नाही दीजे. त्या लीळेची न्याय, मांगरोळच्या लीळेची न्याय. ज्यावेळेस ते नाम उच्चारतायत, स्वामी त्या ठिकाणी उभे राहत आहेत, सांगतायत त्यांना असं राहावं लागतं, असं वागावं लागतं. 1-2 वेळा याते आठवीजे परिबंधित दिवस जाऊ न दीजे. माहीमट्टांना प्रतिती केल्यानंतर सांगितलं की देवा, कोणाचं आम्ही सेवादास्य करावं? कोण आहे? देवाने पंचकृष्ण सांगितलेले आहेत. कोणाच्या सन्निधानामध्ये राहावं? स्वामीने स्वतःकडे अनुकार करून दाखवलेला आहे, जानूवर थाप मारलेली आहे. येथीचं सेवादास्य करा, आम्ही तुम्हाला मुक्ती देऊ. माहीमट्टांना सांगितलं गेलं. घरी जाताना स्मरण करायला सांगितलं, चिंतन करायला सांगितलंय, करायचे बी ते. चांगदेव भटांच्या त्या ठिकाणी आल्यानंतर चांगदेव भट बरेच दिवस झाले स्वामीच्या सन्निधानामध्ये आहे. कोणतरी आलं, त्यांना सांगितलं बाबा हा तुमच्याजवळ याची आई याची आठवण करते, याला जाऊ द्या घरी. स्वामी म्हणाले आम्ही कुठं थांबवले, न्या, जात असेल तर जा.
मग ज्यावेळेस चांगदेव भट त्या मोठ्या माणसासोबत चालले घरी, त्यावेळेस स्वामी सांगतात, अरे घरी गेल्यानंतर विसरताल आम्हाला, आहे की नाही? आम्ही बी आता ज्यावेळेस जाऊ तुम्हाला 16 तारखेला जय हिंद जय महाराष्ट्र करून, तुम्हाला म्हणूच की आम्ही, ठेवा बा आठवण. ती म्हणतात बाबा आठवण ठेवा. साहजिक सहज भाषा असते, है ना? पण ह्या ठिकाणी ईश्वर सांगतायत, देवानी सांगितलं. काय सांगितलंय त्यांना निघताना? चालले तर घरी, पण 1-2 वेळा ते आठवीचे. आठवण करा, चिंतन करा, स्मरण करा देवाचं. अष्टप्रहर स्मरण करायला सांगितलंय. अष्टप्रहर नाही जमत तुला 6 प्रहर कर, 6 प्रहर नाही 3 प्रहर कर, 3 प्रहर नाही 1 प्रहर कर. अरे कर ना, करतच नाही. काय कसा माणूस आहे बाबा? 1-2 वेळा या ते आठवीचे. यार 1 प्रहर 2 प्रहर का होईना, कमीत कमी ईश्वराचं चिंतन कर, मनन कर. पण वंद्य दिवस जाऊ नये तिचे, फुकट व्यर्थ घालू नको. ज्या झाडाला फळ येत नाही त्याला ठेवतो का आपण? कापून टाकतो त्याला, काही कामाचं नाही. देवही म्हणत असेल, याच्या मुखामध्ये कधी मी याला माणसाचा जन्म दिलाय, कधी माणसासारखा वागला नाही, याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही, कशाला ठेवायचं याला? घेऊन चला उगा भूमीला भार. होय की नाही? जीवन सुंदर आहे, माणसाचा देह सुंदर आहे, प्रत्येकाला जगावं वाटतं, आपल्याला जगावं वाटतं. जगावं वाटत असेल तर देवाचं नाव घ्या, नाही तर देव बी आपस चला म्हणेन तुझं इथं काही काम नाही. वंद दिवस जाऊ नये तिचे, व्यर्थ दिवस जाऊ द्यायचं नाही. नाव घ्यायचंच, सेवा करा, साधू संतांच्या सत्संगामध्ये जा, चिंतन करा. वस्तुस्मरण ती स्मरणची किंगा. अभ्यासाचं पुस्तक घ्या हातामध्ये, ते केल्यानंतर तेही सेवादास्य करा, शास्त्र वाचा, काही हरकत नाही. स्मरण गाठी घेऊनच बसावं असं काही नाही आहे, गाठीच हातामध्ये पाहिजे असं काही नाही आहे, देवासमोर ह्याच वेळेला बसावं असंही काही नाही आहे. चालता बोलता उठता बसता फुकाचे घ्या वदनी हरिनाम. देवाचं नाव घ्या. उठून या प्रातःकाळा, घेऊन या हाती माळा, चिंतन करा हो सर्वज्ञाचे, सार्थक होईल जीवनाचे. जीवनाचं सार्थक करायचं असेल तर ईश्वराचं नाव मुखामध्ये असावं, चिंतन असावं. वंद्य दिवस जाऊ न तिचे, म्हणून नामे स्मरण. स्मरण म्हणजे पुन्हा पुन्हा आठवणे, चिंतन करणे, मनन करणे. अभिलाष शोध चिंताचे स्मरण ही अवस्था आहे. अभिलाष एखाद्याची इच्छा करणे, शोध त्याच्यानंतर त्याचा शोध घेणे, चिंतन, चिंतन म्हणजे पुन्हा पुन्हा आठवणे, स्मरण करणे, त्यांचं गुणानुमोदन करणे, हे स्मरण सांगितले. नामे स्मरण ही 4थी अवस्था आहे. स्मरण करत राहो, त्यांचं गुणानुमोदन करत राहो, आठवत राहो ते कसे आहेत. आता स्वामी उठले असतील, आता स्वामी आसनावर बसले असतील, आता स्वामीचं पूजावसर सुरू असेल, मग पूजावसर सुरू असताना स्वामीची सर्वांग सुंदर मूर्ती असेल, मग नागदेवाचार्यांनी विविध प्रकारची फुलं आणलेली असतील, मग बाईसांनी स्वामींसाठी फुलाचे जे हार बनवले असतील, मग गळदंड आहे, श्रीमुकुटमाळा आहे, श्रवणी झळंबुके आहे, बाहुभूषण आहे, कळ्याचे हातसरे आहे, श्रीकरी पुष्पाचा स्तबक आहे. स्वामी आसनावर बसलेले आहेत, भक्तजन स्वामींच्या समोर आहे. बाईसांनी पंचारती घेतलेली आहे, पंचारती ओवाळते स्वामीला. बाईसाचे 8 सात्विक भाव प्रकट आहे. स्तंभ स्वेद रोमांस स्वरभंग वैपत्य वैवर्ण अश्रू पडलंय. भक्तजन त्या ठिकाणी आहेत, स्वामीची स्तुती करतायत. हो, स्वामींना जे काही असेल आपली स्तुती सुमन येते, स्वामींना अर्पण करत आहेत, स्वामीचं गुणानुमोदन करतायत. बाईसा दसांग धूप दाखवतीये, बाईसा चंदनाचा आडा रेखीतीये. हे आठवायला पाहिजे ना, स्वामींचा पूजावसर आठवायला पाहिजे. स्मरण आहे, स्मरणामध्ये आहे. स्मरण चिंतन, दुपारचा पूजावसर, सकाळचा पूजावसर, संध्याकाळचा पूजावसर. स्वामी निरूपण करत असतील, लाईट नसेल, मग तुपाचा दिवा लावलेला आहे, तूप संपलं मग तेलाचा लावला आहे, मग नारळाच्या तेलाचा लावला आहे. स्वामी समोर बसून निरूपण करतायत, स्वामींना सांगतायत, घोकून घेत आहेत. हे आठवायचं, हे स्मरण आहे, देवाचं स्मरण आहे, चिंतन आहे. म्हणून नामे स्मरण तरी सकळ निरोध परी हरी ते केवी, ना रुद्धपुरी मार्गी दायंबा मौन्य विहिले. अजून काय होतं नामाचं स्मरण केल्याने, चिंतन केल्याने? अजून काय काय घडतं? तरी नाम सकळ निरोध परिहरे. नामामुळे जेवढेही निरोध आहे, आपले त्रास आहे, ते सकळ परते सारले जातात, ढकलल्या जातात.
वायफर पाहिलं तुम्ही? वायफर, घरामध्ये वायफर असतो. पाणी टाकल्यानंतर असं धरून ओढलं की सगळं पाणी निघून जातं, साफ होऊन जाते फरशी. सकन निरोध आमचे जेवढे आहेत ना, ते वायफरचं काम करते. नामाचं स्मरण पूर्ण साफ करून टाकते. सकन निरोध परिहारी. त्रास जरी असला तरी बिलकुल नामाचं चिंतन करा, स्मरण करा, बिलकुल साफ करून टाकेल. दुःख आहे, इंगळी चावलेली आहे. कोणाला चावली? निळभट्ट भांडाळेकरांनी. काय केलं त्यांनी? त्रास तर भयंकर आहे इंगळीचा. स्तुती केली स्वामींची. स्तुती केल्यामुळे काय झालं? त्रासच जाणवला नाही. सकळ निरोध परिहरी. देवाची स्तुती तशी आहे. स्तुती करायला लागले स्वामींची. स्वामी ऐकतायत आणि ते दुःख त्यांचं हरल्या जातं. एवढी ताकद त्या नावामध्ये आहे. तरी नामे सकळ निरोध परिहरी. त्रास असतील तर त्रासही दूर होतात. दुःखी त्रसित आत्मा आमची, ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये राहतो, गुरु आले किंवा सुहृद आले, मोठे कोणी आले, देवाचं नाव घ्या, देवाचं चिंतन करा, स्मरण करा, देव चांगलं करील. सगळे उपाय थकल्यानंतर डॉक्टर सुद्धा म्हणतात, आता मी तर माझे प्रयत्न केले, आता देवाच्या हातात आहे. देवाची आठवण करा बाबा, देव दुःख निवारण करेल तुमचे. सकळ निरोध परिहारी. त्रास दूर होतात. कसे? ते केवी ना रुद्धपूर मार्गी दायंबा मौन्य बिहिले. रुद्धपूरला जायच्या अगोदर दायंबानी त्यांना थोडासा मुखाचा त्रास झाला. स्वामींनी सांगितलं, रुद्धपूरला तुम्ही जा. त्या ठिकाणी सोबत त्यांच्या काही 5 वस्तू दिल्या. पुडवाटुवा दिला, 5 वरणी जाडी दिली. अशा काही वस्तू गोविंदप्रभू बाबांना अर्पण करा. त्या ठिकाणी राहा. गोविंदप्रभू बाबांच्या इच्छेप्रमाणे राहा. त्यांना त्रास होईल असं काही वागू नका. असा सगळा विधी विहिला त्यांना. त्या ठिकाणी त्रास असल्यामुळे तिथं पाठवलं गेलं होतं. आता मुखरोग होता म्हणजे मुखरोग काही असू शकतं. आताचे मुखरोग काही व्हायला लागले, गुटखा खाल्ल्यामुळं किंवा आमक्यामुळं. तसं काही असेल त्रास. मध्ये एक नवीनच बुरशी रोग आलता, सगळे लोकांचे दातच काढावे लागले. महाभयंकर त्रास असेल, मुखरोग झाला म्हणला त्या ठिकाणी म्हणलं गेलं. त्या काळात नव्हते, त्या काळात त्याला दुसरं नाव असेल. पण असाच काहीसा त्रास त्यांना झालेला, बोलता येत नव्हतं. आणि मग रुद्धपूरला पोहोचले दायंबा गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये. त्या ठिकाणी राहिले. मग इच्छेप्रमाणे राहायला लागले. एक दिवस गोविंदप्रभू बाबांना इच्छा झाली. आता हे आबाईसांना माहिती होतं यांना त्रास आहे मुखरोगाचा, बोलत नव्हते ते. मौन राहायला स्वामींनी सांगितलंय. एक दिवस गोविंदप्रभू बाबा म्हणाले, अरे मला स्नानाची इच्छा झाली आहे, स्नान घालतो कस काय मला? काही दिवसाचा मौन्य विधी विहिलेला आहे, चुपचाप राहिलेले दायंबा. ऐकलं नाही त्यांनी. पहिले अगोदर याच्या अगोदर दत्तात्रय प्रभूच्या दर्शनासाठी यांना पाठवलं होतं. राहिलं ते चुकीचं केलं त्यांनी कार्यक्रम. पाहुणे रावळ्याकडे थांबले. दत्तात्रय प्रभूचं दर्शन पाहिजे म्हणजे आम्हाला. हे काय अवतार म्हणाले, झटपट उद्धारायचं काम आहे. गोपाल स्वामी म्हणाले, आमची काही हरकत नाही, असं असं करा, आटण करा, पाहुणे रावळ्याकडे थांबू नका, बाजीवर झोपू नका, भिक्षा मागा. पण यांनी केलं नाही. हा मुखरोग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मौन राहा तिथं गोविंदप्रभू बाबांजवळ. तिथं राहिल्यानंतर गोविंदप्रभू बाबा म्हणाले, अरे मला स्नान करायचे, स्नान घालतोस काय मला? ते म्हणाले, हो मी घालतो. आबाईसा त्या ठिकाणी होती. आबाईसाला माहिती होतं याला मौन राहायला सांगितलेलं, याला मुखरोग, याला बोलता येत नाहीये, याची जीभ वळत नाहीये. हो मी घालतो म्हणल्यानंतर ती इतकी आनंदाने ओरडली, किंचाळली आबाईसा, बाबा बाबा हा बोल ना, मुखा बोल ना. इतके दिवस मौन वाहिलेलं होतं. मुखरोग त्यांचा गेला त्या ठिकाणी. नाम सक निरोध परिहरी. ना केवी ना रुद्धपुरी मार्गी दायंबा मौन्य बिहिले. स्वामींनी सांगितलं होतं मौन राहा. मौन राहिल्यामुळे, ईश्वराच्या प्रभूंच्या सेवेमध्ये सन्निधानामध्ये राहिल्यामुळे त्यांचा तो मुखरोग गेला, त्यांचा तो त्रास गेला. येणे उपलक्षणे आम्ही देवाचं नाव जर घेतलं, आमच्या मुखामध्ये जर असेल, शारीरिक व्याधी असतील, त्रास असतील, काही दिसणारे असतील, काही न दिसणारे असतील, काही कळलेले असतील, काही न कळलेले असतील,
सगळ्या व्याध्या आमच्या दूर होतात. सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे का शरीरामध्ये काय आहे? काहीच नाही. काय चाललंय आपल्याला माहिती आहे का? नाही. प्रस्तुत आता 15 दिवसामधली गोष्ट आहे. चांगले चालते फिरती माणसं आम्ही एक पाहिले, असे सरळ त्यांना सहज काही नाही बोलत होते हो, कळलं होतं त्यांना. ते म्हणाले 90% म्हणजे अनलिमिटमध्ये त्यांना जीवेचा हे झालेलं आहे म्हणाले. आपल्याला माहिती आहे का आपल्या शरीरात काय चाललंय? पण एक वस्तू आहे की होणारे त्रास निरोध जे काही असतील, जायचं तर सगळ्याला आहे, पण जाताना त्रास होऊ नये हे महत्वाचं आहे. जाताना आपली सेवा कोणाला करायला लागू नये ही एक महत्वाचं आहे. तेवढं मात्र पथ्य पाळायचं. जन्माला आलो आम्ही, आता जन्माला यायचं नाही यायचं आम्ही आमच्या नशिबानं आलो, ते मम्मी पप्पाचं कर्तृत्व होतं ते सोडा, आता कसे आलो काय आलो आम्ही. पण आल्यानंतर ऋषी मुनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या करतात. तपश्चर्या करत असताना देवाला हेच मागत असतात, देवा मृत्यू तर अटळ आहे, पण प्राण कंठ आवे तो कोई रोग ना सतावे, यम दृश्य ना दिखावे. एवढं कर देवा, जेव्हा प्राण कंठाशी येईल ना, जब प्राण कंठ आवे तो कोई रोग ना सतावे, रोगाचा त्रास नकोय. फार अवस्था बेकार असती हो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा. एकदा मुंबईला गेलो मी, छोटी छोटी एवढी एवढी मुलं कॅन्सर झाले, त्यांनी काय बिचाऱ्यांनी खाल्ले, कुठं तंबाखू खाल्ली की कुठलं काय खाल्लंय, भोग आहे, भोगावं लागते. जब कंठ प्राण आवे तो कोई रोग ना सतावे, जब प्राण कंठाशी येईल ना, रोगाचा त्रास नको. यम दृश्य ना दिखावे, यमाचं दर्शन नको. भलतं अकराळ विकराळ स्वरूप आहे त्याचं, असे मोठे मोठे दाते, मोठे मोठे जिंजा असे त्याला दाखवतात ना, ते काहीच नाही आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक आहे ते. अशा म्हशीवर बसून येतात आणि ओढत नेतात हो, असे गळ्यात बांधून. अरे थांबा थांबा, आम्हाला उठून उभं राहू द्या, चालू तर द्या. ते म्हणतो काही नाही, तुला ओढत नेतो मी. वैतरणा नदीवरून ओढत नेतात ते, काटेन कुटेन रस्त्यावरून. असं आता रस्ता पाहा तुम्ही, हा कसा आहे, एवढे असे बाहेर खडे असतात, थ्रेड टाकलेले असतात, त्याच्यावरून ओढतात होते, सगळं रक्त बंबाळ करून टाकतात. ती काही किव करत नाही आपली. एवढा तुला मानवाचं देह दिल्यानंतर तू त्याची कदर त्याची केली नाही, देवाचं स्मरण केलं नाही, तुझी आता मेल्यानंतर आम्ही काय कदर करणार? कोई रोग ना सतावे, यम दृश्य ना दिखावे. देवा यमाचं दर्शन नको. जायचं मृत्यू अटळ आहे, अटळ मृत्यूला आम्ही मान्य करतोय, पण ज्यावेळेस जायची वेळ येईल ना, त्यावेळेस तू यावे. तू ये, भक्तजनाला घेऊन सोबत ये, आणि मग आम्हाला घेऊन जाय. भगवान आना तो है, लेकिन उस वक्त आना जब मैं सजदे में रहूं. किस वक्त आना? जब मैं सजदे में रहूंगा, कि जाते समय मुझे भी खुशी हो और ले जाते समय तुझे भी खुशी हो. जेव्हा मी तुझ्या श्री चरणाशी असेन, तुझी पूजा पाठ करत असेन, तुझ्या पूजेमध्ये असेल, त्यावेळेस मला घेऊन जायतो. जाताना तुलाही आनंद वाटला पाहिजे की अरे माझं नाव घेत असताना मी याला वर आणलेलं आहे, आणि मलाही आनंद वाटला पाहिजे की ज्यावेळेस मी देवाचं नाव घेतो त्यावेळेस देव मला घेऊन गेलेला आहे. असा जोड जमला पाहिजे दोघांचं. देवाचं नाव मुखामध्ये आणि देव घ्यायला आला, याच्यापेक्षा भाग्य काय? शरशय्येवर पडलेले भीष्मदेव मृत्यूची वाट पाहतायत. काय उत्तरायण दक्षिणायन हे जे काही होतं, हे आता हे उत्तरायणामध्ये गेलं, दक्षिणायनामध्ये गेलं, तिकडे गेलं की देवता फळाला जातात, इकडे गेले की नरकामध्ये जातात, राक्षसयोनीला जातात. आता हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. खरं कारण हे होतं की भीष्मदेवांना काही अडचण आल्यानंतर भीष्मदेव आपल्या आईकडे जायचे, गंगेकडं. त्यांना विचारायचे, महाभारतात हे कसे असे बरेच प्रसंग आहे, आईकडे जायचे, विचारायचे. शरशय्येवर पडल्यानंतर गंगा मैया स्वतःची माता त्यांना भेटायला आली भीष्माला, आणि भीष्माला म्हणाली, भीष्म कसं वाटतंय? ते म्हणाले, काय वाटायचं आई, बरं आहे, जी घडलं चांगलं आहे, माझ्या नशिबाचा खेळ आहे. ही शय्या मला भेटली आहे की माझ्या मागच्या जन्मीचंच काहीतरी असेल ना. ते म्हणाले, हो पाहून घे ना, काय तुला तर कळतंय सगळं. पाहिलं तर कधीतरी 100 जन्मा अगोदर कधीतरी रस्त्याने जात असताना एक सर्प उचललेला आहे, आणि ते सर्प उचलून तो फेकला बाहेर.
रस्त्यात, तो जाऊन काट्यामध्ये पडला, ते काटे त्याच्यात टोचले, ती शय्या त्याला त्या ठिकाणी त्याला शय्या भेटली काट्याची, या ठिकाणी ह्या बाणाची शय्या भेटली. म्हणजे इच्छामृत्यूचं वरदान आहे, सोड ना आता जीव. हो जायचंच आहे ना आई, जायचंच आहे. ते मला जायचं तुला बी आहे, हे तुलाही माहिती आहे, जावं तर लागणार आहे, मृत्यू लोक आहे. पण एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव. ते म्हणाले काय आई सांग. तुझा प्राण तेव्हा सोड जेव्हा ह्या युगाचा पुरुषोत्तम योग भगवान श्रीकृष्ण युग पुरुष तुझ्या समोर येईल, तेव्हा तू त्यांच्या श्रीचरणाकडे पाहावं, तुझ्या डोळ्यापुढे त्यांचं मुख असावं आणि ती तुझ्याकडे पाहत असतील. अशा वेळेला प्राण सोड. महाभारताचं युद्ध झाल्यानंतर जेव्हा गोपाळकृष्ण महाराज एकांतामध्ये त्यांना भेटायला आले ना, त्यावेळी भीष्माने डोळे भरून त्यांना पाहिलं, डोळ्यातून अश्रू आले. देवा इच्छा मृत्यूचं वरदान होतं. किती रक्त वाहिलेलं आहे, काय राहिलंय याच्यात, या शरीरामध्ये. कधीपासून वाट पाहत होतो, इतका उशीर देवा. ज्यावेळेस चक्र उचललं ना, त्यांनी शस्त्र सोडून दिले होते भीष्माने. अरे देवकीनंदन, याची तर वाट पाहत होतो मी, तुझ्या हाताने मला मृत्यू यावा, तुझ्या हाताने मला मृत्यू यावा, याची तर मी वाट पाहत होतो. मग अर्जुन पाठीमागून पळत आला. अरे देवा तुम्ही नका, तुम्हाला बोल इतिहास बोल लावेल. तुम्ही सांगितलं होतं मी शस्त्र हातात धरणार नाही, तुम्ही हात नका लावू, मी करतो. त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणाले काय हरकत आहे, आता चल उचल, शस्त्र उचल, खेळ आता. मृत्यू समोर आहे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतायत, भगवान श्रीकृष्ण समोर आहे. जेव्हा देव समोर आहेत तेव्हा प्राण जावे. प्रभू उस समय आना जब मैं सजदे में रहूं, मी तुझ्या सेवेत राहीन, तुझ्या श्रीचरणाजवळ राहीन. जाते हुए मुझे प्रसन्नता हो और ले जाते हुए तुम्हें प्रसन्नता हो. जाने की मुझे खुशी हो और ले जाने की भी तुम्हें खुशी हो. त्यावेळेस यावं देवा, त्यावेळेस घेऊन जावं मला. नाम सक निरोध परिहरी. नाम असं आहे की जितकेही त्रास असतील ते त्रास सुद्धा आपले परते सारले जातात, मागे सारले जातात. म्हणून तरी नाम सक निरोध परिहरी केवी ना रुद्रपूर मार्गी दायंबा मौन्य विहिले. दायंबांना विधी सांगितला आणि त्या विधीवर ते आचरले, परीवर राहिले, त्याप्रमाणे वागले. सांगितल्यानंतर आपल्याला कळतं पण आपण ऐकत नाही. डॉक्टर सांगतो ही औषध घ्या, आपण ऐकत नाही. नाही ऐकल्यावर मग ते रोग वाढतात. माणसाचं आपण ऐकतो, देवाने सांगितलं तर देवाचं नाही ऐकत. देवाचं ऐका ना, देवानं सांगितलं ऐकलं तर मग कसं होतं, हे मुखरोग गेला त्यांचा. ईश्वराची प्रसन्नता लाभली ती तर वेगळीच, मुखरोगही गेला. दायंबा मौन्य वेहिले या लिळेचे न्याय तेचे केवी ना ब्रह्मचारी घोड्याचे दृष्टांते. ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. निरोध सहे त्याने योग्यता होय, दक्षता होय. निरोध सहिल्यानंतर योग्यता होते, दक्षता होते. ईश्वराने सांगितल्याप्रमाणे वागल्याने ईश्वरालाही तोष होतो. ब्रह्मचर्याचा दृष्टांत आता उद्या सांगूया. आज के लिए आज का ज्ञान समाप्त हुआ. एवढं बी पचलं पाहिजे, जेवढं सांगितलेलं आहे त्याचं रवंत करा. जास्त सांगितल्यावर बी पचायचं नाही, जास्त सांगितल्यावर बी पचायचं नाही. म्हणजे बाबा खूप सांगतात, आठवायचं नाही, आहे की नाही. पण जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. सोपं सुटसुटीत, जास्त डीपमध्ये न जाता सहज समजेल असं सरळ सरळ तुमच्या भाषेमध्ये, मला जी भाषा आहे ती सहज सोपी त्या भाषेतच सांगितलं. अवघड वाटते का? अजिबात नाही, वाटली बी नाही पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर